नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेक राजकीय पक्षांची नावं ऐकली असतील, पण सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत वेगळ्या आणि नव्या पार्टीची जोरदार चर्चा आहे. या पार्टीचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. होय, तुम्ही बरोबर ऐकले. कॉकरोच म्हणजे झुरळ. सध्या हा विषय सोशल मीडियावर नंबर 1 ट्रेंडिंगला आहे. या नावाचे अकाउंट्स उघडले गेलेत, मीम्स शेअर होत आहेत आणि लाखो लोक त्याला फॉलो करत आहेत. पण ही कॉकरोच जनता पार्टी नेमकी आहे तरी काय आणि यामागची सुरुवात कुठून झाली? चला तर या पाठीमागची संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया. या सगळ्याची सुरुवात झाली ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यावरून. 15 मे रोजी एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीने देशातील तरुणांना चक्क झुरळाची उपमा दिली. ते म्हणाले होते की काही बेरोजगार तरुण झुरळासारखे आहेत, ज्यांना नोकरी नाही, व्यवसाय स्थान नाही. ते सोशल मीडियावर RTI कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात. हे वक्तव्य आजच्या जेनझी तरुणांना चांगलं झोंबलंय आणि या रागाचं रूपांतर एका मोठ्या डिजिटल राजकीय चळवळीत झालंय. अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमधील शिकणाऱ्या अभिजित दिपके या तरुणाने या वक्तव्याचा निषेध म्हणून कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. चळवळीला तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अवघ्या 3 दिवसात 1 करोडहून अधिक सदस्य यात जोडले गेले आहेत. इंस्टाग्रामवर 1 करोडहून अधिक, तर ट्विटरवर एक जवळपास 50 लाखाहून जास्त फॉलोअर झालेले आहेत. काही राजकीय नेत्यांनी या आगळ्या चळवळीला पाठिंबा दिलाय. आता या पक्षाचं एक जाहीरनामा देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध झालाय आणि त्यातील मुद्दे खरंच विचार करायला लावणारे आहेत. काय आहे ते मुद्दे? पहिला मुद्दा, कोणत्याही मुख्य न्यायमूर्तीला निवृत्तीनंतर राज्यसभेवर खासदारकी दिली जाणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे कोणतंही वैध मत हटवलं गेलं तर थेट मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई केली जाईल. तिसरा मुद्दा हा आहे, महिलांना 50% आरक्षण दिलं जाईल आणि मंत्रिमंडळातील 50% जागा महिलांसाठी राखीव असतील. चौथा मुद्दा हा आहे, खोटी माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर कडक कारवाई होईल. आणि पाचवा सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे की पक्षांतर करणाऱ्या आमदार आणि खासदारांवर तब्बल 20 वर्षाची निवडणूक बंदी घातली जाईल. या पक्षात सामील होण्यासाठी अटी काय आहेत ते माहिती आहेत का? तुम्ही बेरोजगार असणं गरजेचं आहे, तुम्ही सतत ऑनलाईन असायला हवं आणि तुमच्यात तक्रार करण्याची क्षमता असली पाहिजे. हे वाचायला जर गमतीशीर वाटत असलं तरी या माध्यमातून देशातील तरुण अतिशय गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न मांडत आहेत. नीट पेपरफुटी प्रकरण असो, CBSE परीक्षेतील गोंधळ असो किंवा निवडणूक प्रक्रिया, यावर तरुण आता उघडपणे बोलू लागलेले आहेत. वाद वाढल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्टीकरण देत म्हटलंय की त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, पण तोपर्यंत कॉकरोच जनता पार्टीने देशातील बेरोजगार तरुणांचा आवाज बनून सोशल मीडियावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. तरुणांचा हा डिजिटल संताप पुढे कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अशाच नवीन आणि ट्रेंडिंग बातम्या पाहण्यासाठी आपल्या चांगलं न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा आणि तुम्ही सुद्धा कॉकरोच जनता पार्टीला सपोर्ट केले का नक्कीच कमेंटद्वारे सांगा. धन्यवाद.